शाळा बंद करून SIRचं काम करण्याकरता शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवल्यामुळे संस्थाचालक शिक्षक हा सगळा वर्ग अस्वस्थ आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शाळा त्याच्याकरता बंद आहेत। आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी आज उलटलेला आहे। इतका हा गंभीर प्रश्न आहे। मुंबईमध्ये 800 अनुदानित शाळा आहेत। 5,49,246 विद्यार्थी आहेत। 14,758 शिक्षक आहेत। यापैकी जवळजवळ निम्मे शिक्षक या SIRच्या कामामध्ये गुंतवलेले आहेत। काही अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमधले मंत्री महोदय 100% शिक्षक घेतलेले आहेत। हे शिक्षक जर त्या ठिकाणी गेले नाहीत तर आज 95 शिक्षकांवर FIR दाखल केल्या गेलेला आहे। अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत। जवळजवळ 4 ते 5 तास त्यांना जाण्या येण्याकरता 90% शिक्षक हे मुंबईच्या बाहेर राहतात। त्यांनी या ठिकाणी येणं आणि SIRचे जे कागद आहेत ते इतके भला मोठा गठ्ठा आहे। त्या महिलांनी 90% महिला ज्या काम करतायत त्यांनी ते उचलणं, त्या घरी जाणं आणि तो फॉर्म भरणं हे अत्यंत कष्टाचं काम आहे। आणि आपण GR काढलेला आहे। आपला ॲक्ट आहे। आपल्या ॲक्टप्रमाणे शिक्षकांच्या सेवा या निवडणूकपूर्व कार्याकरता घेता येत नाहीत अशा प्रकारची स्पष्ट तरतूद आहे। आपण GR काढला होता। आणि त्या GRमध्ये सुद्धा आपण नमूद केलेलं आहे की हे काम जे आहे हे निवडणूक पूर्वेचं जे काम आहे हे शिक्षकांनी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते अशैक्षणिक काम आहे। याच्याशिवाय 5 न्यायालयाचे निर्णय आहेत, उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की ज्या निर्णयामध्ये शिक्षकांना हे काम देऊ नये। सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय 2006चा तो कोट करून त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शालेय वेळेच्या व्यतिरिक्त या शिक्षकांच्या सेवा घ्याव्या। ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सेवा घेताना अडचण येत नाही, कारण त्या गावामधल्या प्रत्येक घराचा परिचय हा त्या शिक्षकांना असतो। घरी बसून सुद्धा किंवा शाळेत बसूनही ते काम होऊ शकतं। मुंबईमध्ये जे कामं दिलेले आहेत 1100 घरं एकेका शिक्षकांकडे दिले। ज्या भागात त्यांची शाळा नाही त्या भागाच्या व्यतिरिक्त हे दिलेलं आहे। आणि एवढं मोठं काम करण्याकरता त्यांना शाळेतून उचलून घेऊन जातं, अत्यंत वाईट ट्रीटमेंट दिलं जातं, FIR दाखल केलं जातं आहे। हा आपल्या डिपार्टमेंटच्या आदेशाचा अवमान आहे, कारण 2023मध्ये आपणच GR काढला आणि आपण हे काम अशैक्षणिक घोषित केलेलं आहे। अशैक्षणिक घोषित केल्यानंतर सुद्धा ते बळजबरीने देत आहेत। मला वाटते हा शालेय शिक्षण विभागाचा अपमान आहे। आपण हे जोरकसपणे त्या ठिकाणी जे कोणी निवडणूक अधिकारी असतील त्यांना आपण हे मांडणं आवश्यक आहे आणि आपल्या शिक्षकांची सुटका करून ह्या शाळा ज्या बंद पडलेल्या आहेत त्या कारणावरून त्या सुरू झाल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांचं कधीही भरून न निघणारं जे नुकसान होते आहे त्या नुकसानापासून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। त्या संदर्भात 2009चा विघ्न शॉर्ट आहे, 2 ओळीचा आहे। Section 29 of the 1950 Act does not empower the respondent to requisition staff of the private petitioners, private aided schools for preparation and or revision of electoral roll. हा 2009चा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे। त्याच्याच खाली आणखी 2015चा निर्णय आहे। We direct that the respondents cannot compel the teachers to do the election related work against their wish, and those teachers who are willing to do the election work related work are entitled to so. म्हणजे त्यांना कंपल्सरी करता येत नाही आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतला गेला नाही। मंत्री महोदय जवळजवळ 95 शिक्षकांवर या ठिकाणी फक्त मुंबईमध्ये त्यांनी FIR दाखल केलेले आहेत। हे आपल्या शिक्षण विभागाकरता अत्यंत वाईट आहे, जेव्हा की अशा प्रकारचं त्यांना कारवाई करताच येत नाही, त्यांना पकडून घेऊन जात आहेत शाळेमधून। ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे। आपण संरक्षण दिलं पाहिजे। आपणच 23 ऑगस्टला आपणच आदेश काढलेत की हे काम शिक्षकांनी करू नये, अशा प्रकारचे आदेश आपण दिल्यानंतर सुद्धा त्याची पायमल्ली ते करतायत। आपण आयुक्तांशी बोलायला पाहिजे, जे आयुक्त याचे हेड आहेत मुंबईचे, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवला पाहिजे।